आणि नवी मुंबईमध्ये जवळपास 80% नाल्यांची सफाई झाली असा दावा महापौर करतात। नालेसफाई फक्त कागदावर टेंडर्सचे पैसे ठेकेदार, सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या खिशात। महापौरांचा नालेसफाईचा दावा सपेशल खोटा असल्याची अशी आशयाची टीका मनसेने केलेली आहे। पुढारी न्यूजने फॅक्ट चेक केला। नाल्यामध्ये उतरून सत्य परिस्थिती आम्ही दाखवलेली आहे। नाल्यात अजूनही जवळपास 3.5 फुटांचा गाळ साचलेलाच आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये अनेक नाले आहेत आणि त्या नाल्यांची सफाईच झाली नाही। त्या नाल्यांचं केवळ टेंडर काढण्याचं काम झालंय आणि पैसे खाण्याचं काम सत्ताधारी आणि तिथले प्रशासकीय अधिकारी करतात असा दावा जो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येतोय। आपण हे बघू शकता, हे प्रत्यक्षामध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। नक्की स्थिती काय आहे? सत्ताधाऱ्यांनी केलेला दावा बरोबर आहे की मनसेने घेतलेला आक्षेप योग्य आहे? 5 आउटलेटमधून जवळपास 4 आउटलेट हे पूर्णपणे चॉकअप आहेत, ज्या ठिकाणी 5 ते 6 फुटापर्यंतचा गाळ हा साठून राहिलेला आहे। त्यामुळे कमी पाऊस या ठिकाणी जरी पडला तरी या ठिकाणी पाणी जाऊ शकत नाही अशी स्थिती आत्ता तरी या क्षणाला या ठिकाणी दिसते। ही काठी जवळपास माझ्या तोंडापर्यंत येते। अर्थात ही 4-4.5 फुटाची काठी आहे। माझी उंची जी आहे ती 5 फूट 7 इंच आहे। अर्थात आपण बघत असाल 1 फूट जर सोडला तर जवळपास 4-4.5 फुटाची ही काठी आहे। आपण ही काठी रोवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ॲक्च्युली मनसेने केलेला दावा हा खरा आहे की खोटा आहे, की सत्ताधाऱ्याने केलेला दावा हा खरा आहे? आपण ही काठी आहे, ही काठीच्या माध्यमातून आपण बघणार असो की नक्की ही काठी कुठपर्यंत जाते। जवळपास 4 ते 5 फूट ही काठी आतमध्ये, जवळपास 3 फूट ही काठी ही आतमध्ये गेलेली आहे। जवळपास 3 फुटापर्यंत गाळ आहे। हे मी वर ज्या पद्धतीने आपण बसाल, ही नाऱ्याची वरची बाजू आहे। आपण जर खाली गेलात तर ही काठी आणखी पुढे जाऊ शकते। एकंदरीत ही स्थिती आपण बघत असाल, ही जवळपास ही काठी 3.5 ते 4 फुटापर्यंत ही काठी गेलेली आहे। त्यामुळे इतका गाळ जो आहे हा गाळ आत्ता तरी या क्षणाला या ठिकाणी दिसतोय। याचा अर्थ क्लिअर आहे की सत्ताधारी ज्या पद्धतीने म्हणतात की या ठिकाणचा गाळ जो आहे तो आम्ही काढलेला आहे, पाणी जाऊ शकतो, मात्र इथले 4 जे आउटलेट आहेत ते पूर्णपणे चॉकअप आहेत। कोणत्याही वेळेला पावसाला जर सुरुवात झाली तर हे पाणी जे आहे, हे पाण्याचा स्रोत आहे, हे पूर्णपणे चॉकअप असल्यामुळे पुढे जाऊ शकत नाही आणि एक जो गाला आहे त्यातून पाणी जाऊ शकतो, मात्र जवळपास 3 ते 3.5 फुटापर्यंत हा जो गाळ आहे हा गाळ या ठिकाणी आहे। त्यामुळे 7 लाख रुपयाचा जो भूर्दंड महानगरपालिकेला भोगावा लागला आहे, ठेकेदाराने जे वसूल केलेले आहेत, जो टेंडर दिला गेलेला आहे, ते नक्की गेले कुठे? ते कुठे खाण्याचा प्रयत्न केला गेला? सत्ताधाऱ्यांचा याच्यामध्ये वाटा आहे का? त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण केलेला दावा हा आत्ता तरी या ठिकाणी सत्य अशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।